मित्रांनो, आज जो आपला टॉपिक आहे तो आहे रिॲक्शन ऑफ फिनॉल्स. आपण आज टॉपिक बघणार आहोत रिॲक्शन ऑफ फिनॉल्स. हा टॉपिक आता आपण बघणार आहे, म्हणजे फिनॉलच्या रिॲक्शन आपण बघणार आहोत. फिनॉल्स undergoes electrophilic substitution reaction more readily as compared to phenol, as compared to benzene. म्हणजे फिनॉलवर कुठल्या रिॲक्शन होतात तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होतात. आणि जर आपण कम्पेअर केलं फिनॉल आणि बेन्झिनमध्ये तर फिनॉलवर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ह्या लवकर होतात, रेडिली होतात बेन्झिनपेक्षा. द OH ग्रुप इन फिनॉल इज रिंग ॲक्टिवेटिंग अँड अर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. तर जो OH ग्रुप आहे फिनॉलमध्ये तो काय इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. त्याच्यामुळे काय असतं, जे आपली फिनॉलमध्ये जी ॲरोमॅटिक रिंग आहे बेन्झिन रिंग, तर ते अर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेंटर तयार होतं. अर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे निगेटिव्ह सेंटर तयार होतं. म्हणून इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स फिनॉलवर क्विकली होतात. त्याच्यात जी फर्स्ट रिॲक्शन आहे हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल. फिनॉलचं हॅलोजिनेशन. फिनॉल रिॲक्ट्स विथ ॲक्वायस सोल्युशन ऑफ ब्रोमीन टू गिव्ह 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. म्हणजे फिनॉल जेव्हा ब्रोमीन बरोबर म्हणजे ॲक्वायस ब्रोमीन बरोबर रिॲक्ट होतो त्यावेळेस आपल्याला जो प्रोडक्ट मिळणार आहे 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल हा प्रोडक्ट आपल्याला मिळेल. तर बघा इथं रिॲक्शन दिलेली फिनॉल आहे, त्याची रिॲक्शन ब्रोमीन बरोबर रिॲक्शन बॅलन्स केली. ओके, आता ब्रोमीन कुठल्या स्टेटमध्ये प्रेझेंट असतो तर डायॲटॉमिक Br2 आणि ते 3 लागतील आपल्याला. जर आपण बघितला तर याच्यामुळे म्हणजे हा जो OH ग्रुप आहे त्याच्यामुळे ही अर्थो पोझिशन, ही पॅरा पोझिशन आणि अर्थो पोझिशन हे निगेटिव्ह सेंटर तयार होतं. पण तिथं तिघं ठिकाणी काय अटॅच होईल, ब्रोमीन अटॅच होईल. बघा 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल हा प्रोडक्ट मिळाला. आणि तिथले जे तिघं हायड्रोजन होते ते रिप्लेस झाले, ते 3 Br बरोबर कंबाईन झाले, म्हणजे 3HBr असं आपल्याला प्रोडक्ट मिळाला. इफ reaction is carried out in a solvent of lower polarity than water such as CHCl3 म्हणजे क्लोरोफॉर्म, CCl4 म्हणजे कार्बन टेट्राक्लोरेट आणि हे कार्बन डायसल्फाइड, अ मिक्सचर ऑफ अर्थो अँड पॅरा ब्रोमोफिनॉल इज फॉर्म. समजा रिॲक्शन करताना आपण काय करतोय, फिनॉलची रिॲक्शन ब्रोमीन बरोबर करतोय, परंतु जे सॉल्वंट घेतोय आपण ते वॉटरऐवजी काय घेतोय, क्लोरोफॉर्म किंवा कार्बन टेट्राक्लोराइड किंवा कार्बन डायसल्फाइड. त्यावेळेस आपल्याला जो प्रोडक्ट मिळणार आहे तर प्रोडक्ट्स मिक्सचर फॉर्ममध्ये मिळते, म्हणजे अर्थो ब्रोमोफिनॉल पण मिळेल आणि पॅराब्रोमोफिनॉल पण मिळेल. मग बघा आपल्याला काय दाखवलं आहे, फिनॉल त्याची रिॲक्शन ब्रोमीन बरोबर कार्बन डायसल्फाइड लो टेम्परेचर. एक प्रोडक्ट आहे अर्थोब्रोमोफिनॉल, दुसरा आहे पॅराब्रोमोफिनॉल आणि HBr हा बाय प्रोडक्ट. अशा पद्धतीने रिॲक्शन्स होणार आहे. ठीक आहे. आणि याच्यात जो मेजर प्रोडक्ट आहे तो कुठला आहे, पॅराब्रोमोफिनॉल हा काय मेजर प्रोडक्ट्स मिळेल आपल्याला. आता पुढची जी रिॲक्शन आहे नायट्रेशन ऑफ फिनॉल. ह्या रिॲक्शनमध्ये बघू आपण, फिनॉल रिॲक्ट विथ अ डायल्यूट नायट्रिक ॲसिड ॲट अ लो टेम्परेचर टू गिव्ह मिक्सचर ऑफ अर्थो अँड पॅरा नायट्रोफिनॉल. म्हणजे फिनॉलची रिॲक्शन जेव्हा डायल्यूट नायट्रिक ॲसिड बरोबर होते लो टेम्परेचरला, कमी तापमानाला, त्यावेळेस आपल्याला 2 प्रोडक्ट मिळतील. एक मिळणार आहे अर्थो नायट्रोफिनॉल, दुसरा मिळणार आहे आपल्याला पॅरा नायट्रोफिनॉल. तर इथे बघा फिनॉल आहे, त्याची रिॲक्शन्स. आता बघा इथं हा अर्थोचा जो एच आहे त्याच्याबरोबर हा OH रिॲक्ट होईल, वॉटर काय होईल बाय प्रोडक्ट बाहेर आणि तिथं अटॅच होईल. किंवा हा जो पॅरा पोझिशनचा एच असणार आहे इथे त्याच्याबरोबर हा नायट्रिक ॲसिडचा जो OH आहे तो कंबाईन होईल, वॉटर बाहेर पडेल आणि हा जो ग्रुप आहे हा ग्रुप काय होणार आहे या पॅरा पोझिशनला अटॅच होईल, म्हणजे पॅरा नायट्रोफिनॉल. असे आपल्याला प्रोडक्ट मिळतात. तर 2 पॉसिबिलिटी आहे, एक आहे अर्थो नायट्रोफिनॉल, दुसरा आहे पॅरा नायट्रोफिनॉल. ठीक आहे.
फिनॉल रिॲक्ट विथ अ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड टू फॉर्म 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल, त्याला आपण पिक्रिक ॲसिड म्हणतो. आता बघा लो टेम्परेचरला 2 प्रोडक्ट मिळतात, परंतु जेव्हा कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ॲसिड असतं आणि फिनॉलची रिॲक्शन झाली त्यावेळेस आपल्याला 2,4,6 म्हणजे सेकंड पोझिशन, 4 पोझिशन आणि 6 पोझिशन तिघं पोझिशनला काय अटॅच असणार आहे, NO2 ग्रुप. म्हणजे आपल्याला जो प्रोडक्ट मिळाला 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल, त्याला आपण पिक्रिक ॲसिड म्हणतो. आणि बाय प्रोडक्ट काय मिळतं आपल्याला 3 टाइम्स वॉटर मिळणार आहे. सल्फोनेशन ऑफ फिनॉल. फिनॉलचं सल्फोनेशन. फिनॉल रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड ॲट रूम टेम्परेचर टू गिव्ह ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ॲसिड अँड 373 केल्विन पॅराफिनॉल सल्फोनिक ॲसिड. फिनॉल जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिडबरोबर रिॲक्शन होतो, आता रिॲक्शन होताना जर आपण त्याला रूम टेम्परेचरला रिॲक्शन करतो म्हणजे हीट देत नाही आहे, त्यावेळेस आपल्याला जो प्रोडक्ट मिळेल तो ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ॲसिड मिळेल. आणि जर आपण त्याला 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे 373 केल्विन एवढं टेम्परेचर दिलं तर आपल्याला पॅराफिनॉल सल्फोनिक ॲसिड हा प्रोडक्ट्स मिळेल. तर बघा रिॲक्शनमध्ये फिनॉल रूम टेम्परेचरला रिॲक्शन, ओके, सल्फ्युरिक ॲसिड ते H2SO4, ठीक आहे. तर याच्यात इथे काय होतं, इथला जो H आहे तो जो सल्फ्युरिक ॲसिड आहे त्या सल्फ्युरिक ॲसिडच्या OH बरोबर काय होईल, कंबाईन होईल, ठीक आहे. आणि तो SO3H ग्रुप तो काय होतो, तो ह्या पोझिशनला इथं अटॅच होईल. तर आपल्याला ऑर्थोफिनॉल सल्फ्युरिक ॲसिड रूम टेम्परेचर. नंतर हीच रिॲक्शन जेव्हा आपण टेम्परेचर 373 केल्विन देतो त्यावेळेस काय होतं, पॅरा पोझिशनचा जो H आहे आणि सल्फ्युरिक ॲसिडचा OH हे दोघं कंबाईन होतात आणि हा जो सल्फोनिक ग्रुप आहे हा काय होईल, पॅरा पोझिशनला अटॅच होईल. मग आपल्याला प्रोडक्ट मिळेल पॅराफिनॉल सल्फोनिक ॲसिड. रिमर-टायमन रिॲक्शन. सायंटिस्टचं नाव आहे. वेन फिनॉल इज ट्रीटेड विथ अ क्लोरोफॉर्म इन aqueous sodium hydroxide solution followed by hydrolysis with acid salicylaldehyde is formed. This reaction is known as Remer-Tiemann reaction. म्हणजे ज्यावेळेस फिनॉलची रिॲक्शन कोणाबरोबर होते, क्लोरोफॉर्म बरोबर होते, इन प्रेझन्स ऑफ aqueous हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर काय होतं, जो प्रोडक्ट मिळणार आहे आपल्याला एक इंटरमिजिएट प्रोडक्ट मिळतो, त्याच्यानंतर परत त्याचा हायड्रोलिसिस होतो आणि आपल्याला सॅलिसिलअल्डेहाइड्स हा प्रोडक्ट आपल्याला कळेल शेवटी ऑब्टेन होईल. तर बघा इथं रिॲक्शन होताना हा फिनॉल आहे, फिनॉलची रिॲक्शन्स विथ क्लोरोफॉर्म इन aqueous सोडियम हायड्रॉक्साइड्स, आपल्याला हा इंटरमिजिएट प्रोडक्ट काय झाला, ऑब्टेन झाला, ठीक आहे. म्हणजे जर इथे बघितलं तुम्ही रिॲक्शन होताना काय होतं, हा जो NaOH होता NaOH, ठीक आहे. तर हा H आणि हा OH असं रिमूव्ह होईल. नंतर हा सोडियम ऑक्सिजनला अटॅच झाला बघा इथे, ठीक आहे. नंतर या ठिकाणी जो H होता तो H रिमूव्ह झाला, त्याने रिॲक्शन कोणाबरोबर केली, या क्लोरोफॉर्म बरोबर. बघा इथे हा असा क्लोरोफॉर्म होता, ठीक आहे. तर H आणि Cl हा काय झाला, रिमूव्ह झाला. H आणि Cl हा H आणि Cl हा काय झाला, रिमूव्ह झाला, ठीक आहे. आणि आपल्याला हा इंटरमिजिएट प्रोडक्ट फॉर्म झाला. परत रिॲक्शन होते NaOH बरोबर, आपल्याला अशा प्रकारे एक प्रोडक्ट्स मिळतो, ठीक आहे. आणि त्याचं परत हायड्रोलिसिस होतं आणि सॅलिसिलअल्डेहाइड्सचा प्रोडक्ट आपल्याला मिळाला. म्हणजे OH आणि CHO ॲडजस्टंट कार्बनला आहेत, त्याला आपण सॅलिसिलअल्डेहाइड असं म्हणतो. इफ कार्बन टेट्राक्लोराइड इज यूज इन प्लेस ऑफ क्लोरोफॉर्म सॅलिसायक्लिक ॲसिड इज फॉर्म. समजा कार्बन टेट्राक्लोराइड जर आपण वापरला क्लोरोफॉर्ममध्ये तर आपल्याला सॅलिसायक्लिक ॲसिड म्हणजे आपल्याला अशा प्रकारे प्रोडक्ट मिळेल बघा, ठीक आहे. असा एक इथे OH असेल
आणि इथे आपल्याला ॲसिड ग्रुप, त्याला आपण सॅलिसिलिक ॲसिड असं म्हणू. ठीक आहे, सॅलिसायक्लिक ॲसिड असं म्हणू. मित्रांनो पुढे जी रिॲक्शन आहे ते बघा, कोल्ब रिॲक्शन. द ट्रीटमेंट ऑफ सोडियम फिनॉक्साइड with carbon dioxide at 390 Kelvin under pressure of 6 atmosphere followed by acid hydrolysis, salicylic acid orthohydroxybenzoic acid is formed. This reaction is known as Kolb reaction. तर बघा या रिॲक्शनमध्ये काय होतं, सोडियम फिनॉक्साईड आहे, त्याची रिॲक्शन कोणाबरोबर, CO2 कार्बन डायऑक्साईड बरोबर. आता ह्या रिॲक्शनला कंडिशन आहे 398 केल्विन टेम्परेचर, 6 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्यावेळेस आपल्याला जो प्रोडक्ट आधी मिळेल सोडियम सॅलिसायलेट हा प्रोडक्ट मिळेल. त्याचं काय होतं, हायड्रॉलिसिस होतं आणि मग आपल्याला काय मिळतो आहे, सॅलिसायक्लिक ॲसिड हा प्रोडक्ट्स आपल्याला मिळेल. ऑफ फिनॉल. फिनॉल ऑन ऑक्सिडेशन विथ क्रोमिक एनहाइड्राइड or sodium dichromate in presence of sulfuric acid gives para-benzoquinol. फिनॉलचं काय होतं, रिॲक्शन होतं कोणाबरोबर, क्रोमिक एनहायड्रेट. हा क्रोमिक एनहायड्रेटचा फॉर्म्युला आहे, त्याच्याबरोबर ऑक्सिडेशन होईल, किंवा सोडियम डायक्रोमेट इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड हा कॅटॅलिस्ट असेल आणि आपल्याला पॅराबेन्झोक्विनॉन्स काय होतो, ऑप्टेन होतो. फिनॉल ऑक्सिडाइज स्लोली गिविंग अ डार्क कलर मिक्सचर इन प्रेझेन्स ऑफ एअर. आता जे फिनॉलचं ऑक्सिडेशन होणार आहे, स्लोविंग होणार आहे आणि एक तुम्हाला डार्क कलरचं मिक्सचर ऑप्टेन होईल जेव्हा एअर प्रेझेंट्स असेल त्यावेळेस. मित्रांनो आता पुढची जी रिॲक्शन आहे, कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन ऑफ फिनॉल. फिनॉलचं काय, हायड्रोजनेशन. फिनॉल ऑन कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन गिव्स सायक्लोहेक्झॅनॉल. फिनॉलचं जर तुम्ही हायड्रोजनेशन केलं, कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन केलं, तर तुम्हाला सायक्लोहेक्झॅनॉल मिळेल. इन दिस रिॲक्शन मिक्सचर ऑफ अ वेपर ऑफ फिनॉल अँड हायड्रोजन इज पास ओव्हर निकेल कॅटलिस्ट ॲट 433 केल्विन. म्हणजे बघा या रिॲक्शनमध्ये काय होतं, फिनॉलचे वेपर्स हायड्रोजनवर पास करायचं आणि तिथे निकेल कॅटलिस्ट प्रेझेंट असेल. त्यावेळेस काय होईल, फिनॉलमधले जेवढे डबल बॉन्ड आहेत त्या प्रत्येक डबल बॉन्ड म्हणजे प्रत्येक कार्बनजवळ काय होणार आहे, तो डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड पाय बॉन्ड जो आहे तो ब्रेक होईल आणि तिथे एक एक हायड्रोजन काय होईल, अटॅच होईल आणि आपल्याला सायक्लोहेक्झॅनॉल हा प्रोडक्ट्स मिळेल. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण फिनॉलच्या रिॲक्शन बघितल्या. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझा हा जो यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करा आणि हा जो माझा व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांमध्ये तुम्ही शेअर करा.